कला म्हणजे काय? तर मानवी भावना आणि सौंदर्याची खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती. पण मंडळी, आपल्या भारतीय कलेचा इतिहास नेमका किती समृद्ध आणि अथांग आहे, हे कधी विचार करून पाहिलाय का? आजच्या या विश्लेषणात आपण बरोबर याच विषयावर बोलणार आहोत. इयत्ता 10वी इतिहास विषयाचं प्रकरण 4, भारतीय कलांचा इतिहास. आपण आधी या प्रकरणाचं अगदी सखोल विश्लेषण करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहोत. हा विषय फक्त परीक्षेसाठी नाहीये, तर आपली संस्कृती समजून घेण्यासाठीही तितकाच भाली आहे. तर या संपूर्ण सेशनचा फ्लो कसा असेल? आपण सुरुवातीला कलांचा इतिहास, दृश्यकला आणि ललित कला या संकल्पनांचे अगदी बारकाईने विश्लेषण करणार आहोत. आणि हो, हे झाल्यानंतर बोर्डाच्या परीक्षेसाठी एकदम परफेक्ट तयारी म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न, टिपा आणि सविस्तर उत्तरे असा संपूर्ण स्वाध्याय आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. भाग 1, कलांचा इतिहास, ओळख, प्रस्तावना आणि प्रकार. आपला भारताचा सांस्कृतिक वारसा किती थक्क करणारा आणि वैविध्यपूर्ण आहे याची ही हजारो वर्षांची यात्रा आता आपण अनुभवणार आहोत. आता पहा, कलेचे मुख्यत्वे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे दृश्यकला, ज्याला आपण व्हिज्युअल आर्ट्स म्हणतो. म्हणजे काय? तर चित्रकला आणि शिल्पकला यांसारख्या कला ज्या आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे ललित किंवा अंगिक कला, म्हणजेच परफॉर्मिंग आर्ट्स. यात गायन, वादन, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश होतो, ज्यांचे आपण रंगमंचावर थेट सादरीकरण पाहतो. आता यातील खरोखरच इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? कलेच्या परंपरेनुसार पडणारे हे 2 प्रकार. लोककला ही अगदी उत्स्फूर्त असते. म्हणजे बघा, ती लोकांच्या दैनंदिन जीवनातून आणि निसर्गातून जन्म घेते. तिला कडक नियमांचे असे कोणतेच बंधन नसते. पण याउलट अभिजात कला ही अत्यंत काटेकोर नियमांमध्ये बांधलेली असते आणि ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन म्हणजे अगदी वर्षानुवर्षे प्रशिक्षणाची आवश्यकता असते. वळूया दुसऱ्या भागाकडे, दृश्यकला व स्थापत्य. यामध्ये प्रामुख्याने चित्रकला आणि शिल्पकलेचा समावेश होतो. द्विमितीय चित्रकलेपासून ते त्रिमितीय वास्तू आणि स्थापत्यकलेचा हा ऐतिहासिक प्रवास कसा घडला ते पाहूया. कलांचा हा ऐतिहासिक प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे बरं का. म्हणजे विचार करा, अश्मयुगीन काळातील मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रांपासून ते सिंधू संस्कृतीतील नर्तकीची मूर्ती, पुढे मौर्य काळातील सांचीचा स्तूप, 13व्या शतकातील महाराष्ट्रातील हेमाळपंथी मंदिरे आणि थेट 18व्या शतकातील मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे. किती मोठा आणि विस्मयकारक आहे ना हा प्रवास. आता भौगोलिकदृष्ट्या स्थापत्यशैली कशा विभागल्या आहेत हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तर भारतात नागर शैली आणि दक्षिण भारतात द्राविड शैली आढळते. पण मंडळी, यात सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे महाराष्ट्राची आपली खास हेमाडपंथी शैली. या मंदिरांचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती चुन्याचा अजिबात वापर न करता केवळ दगडांमध्ये खाच आणि खुंट्या बसून एकावर एक रचून बांधलेली आहेत. कमाल ना? आता भाग 3, ललित व उपयोजित कला, संगीत, सादरीकरण व रोजगार. आता आपण स्थिर कलांकडून गतिमान कलांकडे आणि आजच्या आधुनिक काळातील उपयोजित कलांकडे वळणार आहोत. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्यत्वे हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीत अशा 2 मुख्य शाखा आहेत. आणि जर आपण महाराष्ट्राच्या मातीतील जिवंत सादरीकरणाचा विचार केला तर काय सांगावं? इथे लावणी, पोवाडा, गोंधळ आणि जात्यावरील ओव्या यांसारख्या दणकेबाज लोककलांनी आपली संस्कृती खऱ्या अर्थाने समृद्ध केली आहे. पण एक प्रश्न पडतो, कलेचा केवळ रसास्वादच घ्यायचा असतो का? तर मुळीच नाही. इथेच उपयोजित कला म्हणजेच अप्लायड आर्टचं महत्त्व अधोरेखित होतं. आपल्या दैनंदिन आयुष्यातील वस्तू अधिक उपयुक्त आणि सुंदर बनवणं हे या कलेचं मुख्य काम आहे. आणि याचा थेट संबंध आजच्या रोजगाराशी आहे. म्हणजे बघा, जाहिरात क्षेत्र, संगणक ग्राफिक्स, चित्रपट आणि इंटिरियर डिझायनिंग यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये यातूनच उत्तम करिअरच्या संधी निर्माण होतात. चला, आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत, ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. बोर्डाच्या परीक्षेसाठी संपूर्ण स्वाध्याय. भाग 4, स्वाध्याय, वस्तुनिष्ठ प्रश्न, रिकाम्या जागा भरा. बघूया तुम्हाला किती आठवतंय. पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिलं विधान, चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅश डॅश कलांमध्ये समावेश होतो. आणि दुसरं विधान,
महाराष्ट्रातील हेमाडपंथी मंदिरे ही डॅश डॅश शैलीची उदाहरणे आहेत. चला, याची अचूक उत्तरे काय असतील याचा क्षणभर विचार करा बरं. आणि अचूक उत्तरे आहेत चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृश्य कलांमध्ये समावेश होतो. महाराष्ट्रातील हेमाडपंथी मंदिरे ही भूमिज शैलीची उदाहरणे आहेत. तसेच तुमच्या पुस्तकातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मथुरा शैली ही कुशाण काळात उदयाला आली. ही उत्तरे अगदी पक्की लक्षात ठेवा बरं का. आता पुढचा एक आव्हानात्मक प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. कुथियाट्टम केरळ, रमण पश्चिम बंगाल, कालबेलिया राजस्थान आणि छऊ पूर्व भारत. सांगा पाहू, यातली चुकीची जोडी कोणती असेल? अगदी बरोबर, यातील चुकीची जोडी आहे रमण पश्चिम बंगालमधील धार्मिक उत्सव. मग याचं योग्य रूप काय आहे? तर रमण हा उत्तराखंडमधील धार्मिक उत्सव आहे. परीक्षेत फक्त चुकीची जोडी ओळखायची नाहीये, तर त्याचं योग्य रूप लक्षात ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वळूया भाग 5 कडे. स्वाध्याय, टिपा व कारणे, थोडक्यात उत्तरे. इथे आपल्याला अगदी मुख्य आणि मोजक्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आपली पहिली टिपा आहे मराठा चित्रशैलीवर. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात ही शैली विकसित झाली. तुम्ही जर वाई, मेणवली आणि सातारा येथे गेलात तर तिथल्या जुन्या वाड्यांवर या शैलीतील भित्तिचित्रे तुम्हाला आजही पाहायला मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मराठा चित्रशैलीवर राजपूत आणि मोघल शैलीचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो, हे तुम्हाला उत्तरात आवर्जून नमूद करायचे आहे. दुसरी टीप आहे हेमाडपंथी शैलीवर. आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की प्राचीन काळी आपली स्थापत्यशैली किती प्रगत होती. 12व्या ते 13व्या शतकात महाराष्ट्रात ही शैली विकसित झाली. आधी पाहिल्याप्रमाणे चुन्याचा वापर न करता केवळ दगडांच्या खाचा आणि खुंट्यांच्या साहाय्याने जोडलेली ही तारकाकृती किंवा भूमिश प्रकारची मंदिरं आहेत. अंबरनाथचे शिवमंदिर किंवा सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर ही याची अतिशय उत्तम उदाहरणं आहेत. आता सकारण स्पष्टकराकडे येऊया. पहिला प्रश्न, चित्रकला आणि शिल्पकला या दृश्यकला का आहेत? अगदी सोपं आहे, कारण त्यांचे द्विमितीय किंवा त्रिमितीय स्वरूप, त्यांचे रंग, रेषा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून त्यातील सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. दुसरा प्रश्न, कलांचा इतिहास अभ्यासणाऱ्या तज्ज्ञांची गरज का असते? कारण एखाद्या कलाकृतीचा काळ कोणता, तिची असलता कशी ओळखायची आणि तिचं योग्य जतन व संवर्धन कसे करायचे, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शनच लागते. आता आपण या विश्लेषणाच्या आणि स्वाध्यायाच्या अगदी शेवटच्या पण सर्वाधिक गुण मिळवून देणाऱ्या टप्प्याकडे आलो आहोत. भाग 6, स्वाध्याय सविस्तर, फरक व संकल्पना चित्र. प्रश्न 4 आहे सविस्तर उत्तरे द्या, ज्यामध्ये लोककला आणि अभिजात कला यांमधील फरक स्पष्ट करायचा आहे. यासाठी स्वरूप, प्रशिक्षण आणि उदाहरणे या 3 मुद्द्यांचा आधार घ्यायचा आहे. मी तर म्हणेन बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे अगदी असाच तक्ता बनवा. यामुळे तुमचं उत्तर अगदी मुद्देसूद आणि प्रभावी दिसेल आणि पूर्ण मार्क्स मिळतील. आणि शेवटी संकल्पनाचित्र पूर्ण करा. भारतीय ललित किंवा आंगिक कलांच्या शाखा. यात प्रामुख्याने संगीत, ज्यामध्ये गायन व वादन येतं. नृत्य, ज्यामध्ये लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य येतं. नाट्य, ज्यामध्ये नाटक व अभिनय येतं. आणि लोककला सादरीकरण, जसे की पोवाडा आणि तमाशा यांचा समावेश होतो. हे संकल्पनाचित्र डोळ्यांसमोर फिट बसवून घ्या, म्हणजे संपूर्ण विषय कायम लक्षात राहील. तर मंडळी, भारताच्या या अफाट आणि समृद्ध कलांचा इतिहास पाहिल्यानंतर साहजिकच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपली पिढी या प्राचीन कलांचे जतन आणि संवर्धन करून त्या भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी नेमकी काय भूमिका बजावणार आहे? या प्रश्नाचा तुम्ही नक्की विचार करा, कारण हा वारसा आपला आहे आणि तो जपणं ही आपली जबाबदारी आहे. चला तर मग या सखोल विश्लेषणासोबतच आज आपण इथेच थांबूया. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभ्यास करत रहा.